आज मित्रांनो खरंच इतका खूप आनंद झाला आपल्या बबनदादांना, कारण की तुम्हाला माहिती आहे बबनदादांचा रावण आणि मथुर ही टॉपची जोडी आज आपल्याला पैठण दिसलेली. गटाला पण काय स्पीड लागलेलं आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच ही आज गाडी नक्कीच काहीतरी करणार, फक्त नशिबाने साथ द्यायला पाहिजे. कारण की दुसरा किंग मित्रांनो आपला रावण आहे बबनदादांचा आणि काय पळतोय. आणि आज आपल्या सेमीला काय पळ दाखवला, काय स्पीड दाखवलं. आणि सेमी क्रमांक 8 मध्ये आज गाडी खुल्ली अशी सेमी पास करून गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. तर समालोचक काय म्हणाले ही गाडी फायनल पात्र झालं तुम्ही नक्कीच ऐका. खूप मित्रांनो तुम्हाला भारी वाटेल हे ऐकून समालोचक काय म्हणले. कारण की आपल्या बबनदादांची इच्छा होती की मथुर सोबत पळायची आणि आज इच्छा पूर्ण झाली आणि ही गाडी फायनलला पात्र झाली. काय स्पीड लागले गाडीला. आणि बबनदादांच्या मित्रांनो म्हणजे मित्रांनो चेहऱ्यावर इतका आनंद आलाय ना, तर खूप. तर तुम्ही नक्कीच ऐका समालोचक काय म्हणाले ती. शेवटचा सेमी या मैदानातला 8 पळतोय आणि 8 मे लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी. अतिशय सुंदर अशी लढत विवाद वर्चस्व मथुर आणि रावणच. दादा आतापर्यंत अंधारात होते, परंतु बबनदादा चव्हाण लासुणेकर आज खऱ्या अर्थानं उजेडात आले. मथुरच्या झोट्यात पळाला हा रावण. आज अखंड महाराष्ट्राला कळाला गरीबाला कोणतरी वाली असते. माग कुठेतरी या ठिकाणी राहुलभाई बोलले होते माझ्या आजोबा समान आहेत आणि आजोबा समान असलेले हे बबनदादा चव्हाण लासुणेकर यांना शब्द दिला होता कवाही आणि कुठेही गाडी हाणाय आपण सांगा तिथं आपला मथुर तुमच्यासाठी उपस्थित राहणार. आणि जसं बोललं त्यांनी ते करून दाखवलं. मथुर दिला रावण आणि रावण आज फायनलला पात्र ठरला. सेमीफायनल 9चा निकाल, सेमीफायनल 8चा निकाल, सेमीफायनल 8चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर आणि त्यांच्या सोबत आई नवरादेव प्रसन्न बबनदादा चव्हाण लासुणे यांचा दुसरा किंग रावण. रावण आणि मथुर आजच्या या मैदानातील 8वे फायनलच्या गुलालाचे मानकरी ठरले.